परत कोण गातकलं काय बाबा? ए मग घे तुला देवांना का थोबाड चांगलं नाही दिलं, जरा चांगलं बोल तरी. वन नाही का चाकले, जादू झाली जादू. गुरुजी काय काय झालं हो? हे बघा, मंदिरातले चोरीला गेलेले दागिने आणि पैसे सापडले. हो अरे दागिने तर चोरीला गेलो होतो ना, मग परत कोणी आणून ठेवलं? ए चला बाजूला सगार. जामकर साहेब, जे गुरुंच्या घरात जे दागिने गेले होते ना, ते सगळे सापडले बघा. सुधाकर, मी तीच बॅग आहे ना जी मुखवटा घातलेल्या माणसाच्या हातात होती. हो साहेब. लाले, अगं किती उत्साहानं करतेस ग समजा हे तू. समजा घरातलं काम आनंदाने हौसेने करत असतीस तू. नशीब काढलं बघ माझ्या गोपाळनं तुझ्यासारखी बायको मिळायला. बर, आपण हे सजावटीचं उरकूया आणि मग स्वयंपाकाचं बघूया. हा, नाही तर एक काम कर, हे सजावटीचं मग तू उरकून घे आणि मी स्वयंपाकाचं बघून घेते. हा, चालतंय. तुला काय नाही, तुम्हाला काय करायचं ती करा, माझ्याकडनं कुठल्याच मदतीची अपेक्षा करू नका. हा, मला आहे ना हे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना पटलेलाच नाहीये. होय, नाही तर इच्छा असती तर अगदी लय डोंगर हलवला असताच का नाही. रोज बघतोच की आम्ही किती कामाचा उजड पाडती असती. आत्या ए लाले, हा तुला काय झालं ग तोंड व्यंगाडून हसायला? आत्याबाई मला बोलता तर लई मजा येते वाटतं तुला. ओ, उगाच माझ्यावर घसरायचं काम नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या. उगाच आजीचा राग माझ्यावर नाही काढायचा, आधीच सांगून ठेवते. हा तर आला चेव आणि केला देव अशी गत आहे तुमची सगळ्यांची. हाय का आता? आता मी काय केलंय? साप सोडून भुई धोपटायची, जखम मांडीला आणि मलम शिंडीला, अशी गत आहे तुमची. तुम्ही बसा इथं फुगड्या घालत आणि तो बसेल तिकडं मुर्दा पाडत. बाई माझी श्यामलवती तेव्हा कवर तिची अशी हाऊस मौज नाही झाली. आता तिला जाऊन महिना नाही झाला तर आधी कुकवाचा गाड घातलाय तुम्ही. काय वाटत असेल माझ्या शाळेच्या आत्म्याला? हो का? एवढी वाटते तुम्हाला जाऊबाईंच्या आत्म्याची काळजी?
मग त्यांना जाऊन 5 दिवस नव्हते झाले तर त्यांच्या इन्शुरन्सच्या पैशासाठी लाचार झाला होता तुम्ही. पार त्या जामकरचा पाय धरायला निघाला होतात, विसरलात? हा, तेव्हा नाही आठवलं जाऊबाईंच्या आत्म्याला काय वाटत असेल ते? हे लाले तुला मी फुलताय सांगून ठेव हिला तोंड आवरायला. हा, नाहीतरी ना माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही. रंजे, मग ती चुकीचं काय बोलतीये ग? ऐका आता, काय चुकीचं बोलतीये ही? हा बाई, खरं आहे. बसवून ठेव सुनेला डोक्यावर, घे तिचीच बाजू घे. इथं बरं ना, मला एकटीला पाडायचं चाललंय, काय कळत नाही का काय मला? ओ आत्या, तुम्ही तरी सांगा, तुम्हाला पटतंय का ह्यो सगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम? मला तर अजिबात पटत नाही. हा, ए फुले, तू नको येडेपणा करू. गावात इथं मुडद पडत्या ती, आणि तू कशाला ग त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचा घाट घातलायस? आत्या, तिचे काय बाहेर वंगाळ घडतंय ना, ते आपल्या घरापत्र पोचू नये म्हणून मी समजा करतीये. मला काय हौस नाही आलीये. तर माझी काही केस उन्हाने पांढरी नाही झाली. मी उडत्या पाखराची पिस मोजती, आणि हे तुम्ही किती बी कार्यक्रम करा, पण मुळावर घाव घालत नाही ना, तर गावातलं मुडद पडायचं थांबणार नाहीत. मुडद पडत्यात ना, त्याचं मूळ हुडका आधी. चालल्यात कार्यक्रम करायला, आटल्याला हिरीला खेकडं पकडायची. आता तुम्ही आकला घाण ठेवल्यात सगळ्यांनी. आत्या, नका लक्ष देऊ त्यांच्याकडं. देवाचे पैसे दागिने परत मिळालेत, हा देवाने दिलेला कौलच आहे की. आता सगळं चांगलं होणार आहे बघा. डॉक्टर भेटायचं. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली का? पोलीस आहे मी, तब्येत ठीक आहे माझी. तुमच्या या हॉस्पिटलचं CCTV फुटेज चेक करायचं मला. अहो साहेब, आम्ही सगळी सरकारी मान्यता असलेली औषधं वापरतो आणि गर्भलिंग तपासणी पण आम्ही येथे करत नाही. बेकायदेशीर काहीच करत नाही साहेब. त्याशिवाय डॉक्टर, नर्सेस सर्व वेल एज्युकेटेड लोक आहेत. होय, तुला कोणी विचारलंय का? तुला जेवढं विचारलंय तेवढं सांग. फुटेज दाखव. अहो साहेब, मी फुटेज नाही असं दाखवू शकत. हे तुमचंच आहे ना? हो. हे माझ्या घरात सापडलंय, पण याच्यामध्ये रिपोर्ट्स नव्हते. कोणाचे रिपोर्ट्स होते, कोण आलं होतं, हे सगळं तपासायचं आहे मला. बघ जरा, मॅटर सिरियस आहे. हो, या इथे आल्या होत्या. कधी? त्या दिवशीचं सगळं CCTV फुटेज मला पाहिजे. अहो पण साहेब, ते सरांना विचारावं लागेल. ए, तू आता पोलीस इथं आल्यात, सरांना काय विचारायचंय? एक मिनिट. राहुल, बोला जामकर साहेब. एका महत्वाच्या केसच्या संदर्भात तुमच्या हॉस्पिटलचं CCTV फुटेज मला तपासायचं आहे. तुमचा हा कर्मचारी आम्हाला काही ते करू देत नाही. काय करता येईल? अच्छा, त्यांना फोन द्या. हा सर. इन्स्पेक्टर जामकरांना जे CCTV फुटेजेस हवेत ते त्यांना बघू देत. कॉपरेट विथ देम. हो सर. आता कळेल मागचा खरा चेहरा. हा CCTVच मला माझ्या आर्यापर्यंत घेऊन जाईल.